डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेच्या रूढी परंपरा तोडल्यामुळे आज आपण कुठल्याही मंदिरात जाऊ शकतो, देशात एकनिष्ठेने राहू शकतो। बाबासाहेबांनी देशाला संविधान देऊन भारत देश एकात्मतेने जोडला आहे, असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं। नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर इथे आठवले यांच्या उपस्थितीत संघर्ष सभेचं काल आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सर्व स्थळांचं स्मारकात रूपांतर करण्यासाठीचं काम सुरू आहे। लंडन इथे बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या बंगल्याचं स्मारकात रूपांतर करण्यात आलं आहे। तसंच दिल्लीतल्या 26 अलीपूर रोड इथे भव्य स्मारक निर्माण करण्यात आलं आहे। मुंबईच्या चैत्यभूमी इथे भव्य स्मारकाचं काम सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 16 ऑगस्ट 1942 रोजी सिन्नरच्या राजवाड्यातल्या चावडीला भेट दिली होती। त्यामुळे सिन्नर शहरात बाबासाहेबांच्या स्मारकासाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तत्पूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरात 404 जागा तर महाराष्ट्रात 42 जागा मिळवण्याचं महायुती सरकारचं उद्दिष्ट असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकारच पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला। जागा वाटपात आरपीआयला शिर्डीसह 2 जागा मिळाव्यात अशी मागणी देखील आठवले यांनी केली। नाशिकमध्ये इगतपुरी इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते।